संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ, डॉक्टर पंजाबराव देशमुख महाविद्यालय प्रयोगशाळा, रॅपिड अँटिजेन टेस्ट तसेच विविध प्रयोगशाळेच्या अहवालानुसार जिल्ह्यात 922 कोरोना रुग्ण आढळल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयाने दिली आहे. त्यानुसार अद्यापपर्यंत एकूण रुग्णांची संख्या 80,658 झाली आहे. अमरावती जिल्ह्यातील 18 बाधित 14 मे रोजी दगावले. 74 वर्षीय पुरुष कठोरा नाका यांचं गुरुकृपा रुग्णालय, 70 वर्षीय महिला गोपालनगर यांचं यादगिरी रुग्णालय, 81 वर्षीय पुरुष शोभानगर यांचं पीडीएमसी रुग्णालय, 40 वर्षीय पुरुष भानखेडा यांचं पीडीएमसी रुग्णालय, 38 वर्षीय महिला शोभानगर अमरावती यांचं दुर्वाकूर रुग्णालय, 71 वर्षीय महिला दर्यापूर यांचं एकता रुग्णालय दर्यापूर, 65 वर्षीय महिला वरुड यांचं जिल्हा कोविड रुग्णालय, 65 वर्षीय पुरुष नांदगाव खंडेश्वर यांचं जिल्हा कोविड रुग्णालय, 50 वर्षीय महिला वरुड यांचं जिल्हा कोविड रुग्णालय, 75 वर्षीय पुरुष मोर्शी यांचं जिल्हा कोविड रुग्णालय, 85 वर्षीय महिला नांदगाव खंडेश्वर यांचं जिल्हा कोविड रुग्णालय, 80 वर्षीय महिला वरुड यांचं जिल्हा कोविड रुग्णालय, 70 वर्षीय महिला टाकरखेडा यांचं जिल्हा कोविड रुग्णालय, 44 वर्षीय पुरुष मोर्शी यांचं जिल्हा कोविड रुग्णालय, 72 वर्षीय महिला साईनगर अमरावती यांचं जिल्हा कोविड रुग्णालय, 42 वर्षीय पुरुष वरुड यांचं जिल्हा कोविड रुग्णालय, 45 वर्षीय महिला जलाराम नगर यांचं जिल्हा कोविड रुग्णालय, 75 वर्षीय महिला नांदगाव खंडेश्वर यांचं जिल्हा कोविड रुग्णालय. या 18 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. विदर्भ न्यूज ब्युरो, अमरावती.